संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधिपाक्षीय धम्मातील जे एकूण 7 प्रकरणं आहेत, या 7ही प्रकरणांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे। कालच्याच प्रवचनामध्ये आपण आर्य अष्टांगिक मार्गाला सुद्धा प्रवचन मालिकेमध्ये आपण संपन्न केलं आणि एकंदरीत संपूर्ण या 37 बोधिपाक्षीय तत्वांचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे। एका बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्याचा प्रवेशद्वार म्हणून हे 37 बोधिपाक्षीय धम्म बघितले जातात। बुद्ध तत्वज्ञानामध्ये याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण आतापर्यंत जे आपण 37 बोधिपाक्षीय धम्म बघितले, एक बोधिसत्व जोपर्यंत या 37 बोधिपाक्षीय धम्माची पुन्हा पुन्हा भावना करत नाही, चिंतन करत नाही, त्याला वाढवत नाही, बहुलिक तब्बा त्याला वाढवत नाही, तोपर्यंत तो बोधिसत्व 10 पारमितासुद्धा पूर्ण करू शकत नाही। म्हणजे काय तर एका बोधिसत्वाला 10 पारमिता पूर्ण करण्यासाठी जे 37 बोधिपाक्षीय धम्म आहेत, हे सप्लिमेंट्स म्हणून काम करतात, त्याला बल देण्याचं काम करतात, त्याला शक्ती देण्याचं काम करतात, मानसिक आणि शारीरिक बल देण्याचं काम हे 37 बोधिपाक्षीय धम्म करीत असतात। त्यामुळे एका बोधिसत्वाच्या जीवनामध्ये आणि बुद्धत्व प्राप्तीच्या त्यांच्या त्या धम्म प्रवासामध्ये हे 37 बोधिपाक्षीय धम्म अत्यंत महत्त्वाचे आहेत। कालच आपण आर्य अष्टांगिक मार्गाचं म्हणजे एक प्रवचन मालिका जी आपली आहे ती आपण संपन्न केली। या आर्य अष्टांगिक मार्गाला समजून घेत असताना एक शब्द जो तुम्हाला नेहमी ऐकायला मिळतो की भगवान बुद्धांनी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, भगवान बुद्धांनी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, तर तो मार्ग कोणता आहे? आर्य अष्टांगिक मार्ग। हाच आर्य अष्टांगिक मार्गाला दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतात। याच आर्य अष्टांगिक मार्गाला निब्बाण प्राप्तीचा मार्ग म्हणतात। निब्बाण प्राप्तीचा मार्ग असा शब्द तुम्ही नेहमी ऐकला असेल, नेहमीच ऐकता, निब्बाण प्राप्तीचा मार्ग।
भगवान बुद्ध म्हणतात की आर्य अष्टांगिक मार्ग हा निब्बाण प्राप्तीचा मार्ग आहे. आता काही लोकांना निब्बाण काय आहे हे समजतं, कारण त्यांचा अभ्यास असतो. काही लोकांना काही समजत नाही हे निब्बाण काय आहे, आहे ना. फक्त आपण असं हलवतो, हां ठीक आहे बरोबर, निब्बाण म्हणजे काहीतरी चांगलंच असेल. बुद्धानं सांगितलं ना काहीतरी चांगलंच असेल. पण निब्बाण या शब्दाचा अर्थ काय आहे, ते निब्बाण म्हणजे काय बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही बघा. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या अर्थी भगवान बुद्ध म्हणतात की आर्य अष्टांगिक मार्ग हा निब्बाण प्राप्तीचा मार्ग आहे, तर हे निब्बाण म्हणजे काय आहे. आणि या आर्य अष्टांगिक मार्गाने जाऊन तो बोधिसत्व निब्बाण पदाला कसा पोहोचतो, हे निब्बाण काय आहे हे आपण समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर निब्बाण म्हटलं की याचा म्हणजे हा पाली शब्द, निब्बाण हा पाली शब्द आहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो निर्वाण. मराठीमध्ये त्याला निर्वाण असं म्हणतात. पण आपल्याकडे बघा अपभ्रंश झालेला आहे. म्हणजे याला टर्मिनॉलॉजी म्हणतात, म्हणजे विशेष शब्द संग्रह सूची, की काही शब्दांचे अर्थ जे असतात ना ते अर्थ फार वेगळे असतात. ते समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये आपण निर्वाण कधी म्हणतो, एखादा माणूस मेल्यानंतर त्याला आपण नाव लावतो, निर्वाण असं झाला म्हणतो, आहे की नाही. म्हणजे निर्वाण या शब्दाचा अर्थ आपण काय लावला, मरणे. निर्वाण या शब्दाचा अर्थ काय, मरणे. निब्बाण या शब्दाचा अर्थ काय, मरणे. तर आता सांगा बरं, आर्य अष्टांगिक मार्ग हा मरण्याचा मार्ग आहे का. निब्बाण पदाचा मार्ग बुद्ध म्हणतात ना, हा का मरण्याचा मार्ग आहे का, नाही. म्हणजे आपण जो व्यावहारिक अर्थ लावलेला आहे शब्दाचा तो पूर्णपणे 100% चुकीचा आहे. निर्वाण या शब्दाचा अर्थ मरण होत नाही, म्हणजे निब्बाण या शब्दाचा अर्थ मरण होत नाही. त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी निर्वाण शब्द जर लावत असेल मृत्युमुखी पडलेल्या माणसाला, ते बंद करायला पाहिजे, कारण हे चुकीचं आहे. हे चुकीचं आता सुरू आहे समाजामध्ये. मात्र आपण याचा प्रचार करावा, हे चुकीचं आहे. निर्वाण या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे, त्याचा अर्थ मरणे होत नाही आहे. बुद्ध म्हणतात आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करणारा किंवा आचरण करणारी, आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करणारा हा निब्बाण पदाला पोहोचतो. तर निब्बाण म्हणजे काय ते खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे. काय होते बरं निब्बाण म्हणजे, निब्बाण पदाचा मार्ग म्हणजे काय, तर याला आपण म्हणजे लोक म्हणतात ना मोक्ष, मोक्ष म्हणतात ना काही लोक, की मेल्यानंतर म्हणजे माणसाचा जो आत्मा आहे, मेल्यानंतर माणसाचा आत्मा शरीर सोडतो आणि त्याला कॉल येतो कुठून तरी तो निघून जातो. कधी मग स्वर्गात जातो, कधी नरकात जातो, आहे की नाही. तर जेव्हा तो आत्मा स्वर्गात गेला तर लोक काय म्हणतात, स्वर्ग प्राप्ती झाली म्हणतात, म्हणजे त्या माणसाला मोक्ष मिळाला. जसं काही बुकिंगच करून ठेवली होती अगोदरपासून, आहे की नाही. मोक्ष असं आहे ना आपल्याकडे. मोक्ष म्हणजे काय, आत्म्याला स्वर्ग प्राप्ती झाली म्हणजे त्या माणसाला मोक्ष मिळाला, हा अर्थ आपल्याकडे जोडला जातो. पण निब्बाण याचा अर्थ आत्म्याच्या संदर्भात सुद्धा नाही आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी या निब्बाणाचा अर्थ फार वेगळा सांगितलेला आहे. भगवान बुद्धाच्या म्हणजे त्या बुद्ध काळामध्ये निब्बाण संकल्पना रूढ होती बघा. 4 प्रकारच्या निब्बाण संकल्पना रूढ होत्या बुद्ध काळात. म्हणजे असे पंथ होते की ते सुद्धा म्हणायचे की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला निब्बाण प्राप्त करून देतो, आमचा पंथ स्वीकार करा, आमच्या पंथाप्रमाणे तुम्ही आचरण करा, तुम्हाला निब्बाण पद मिळेल, तुम्हाला निब्बाण मिळेल, तुम्हाला मोक्ष मिळेल. तर असे 4 प्रकारच्या संकल्पना या निब्बाणाच्या बाबतीमध्ये होत्या. 4 प्रकारच्या संकल्पना, त्यापैकी पहिली जी संकल्पना आहे त्याला म्हणायचे लौकिक निब्बाण. दुसरी जी संकल्पना आहे त्याला म्हणायचे यौगिक निब्बाण. तिसरी जी संकल्पना आहे त्याला म्हणायचे ब्राह्मणी निब्बाण. आणि चौथी जी संकल्पना आहे त्याला म्हणायचे औपनिषेधिक निब्बाण. अशा 4 निब्बाण विषयक संकल्पना भगवान बुद्धाच्या काळामध्ये
रुजलेल्या होत्या. याचा तुम्हाला अर्थ पण सांगतो, हे नेमकं आहे काय. म्हणजे बुद्धाची निब्बाण संकल्पना काय आहे हे समजून घेण्या अगोदर बुद्ध काळामध्ये ज्या निब्बाणाच्या संकल्पना होत्या, म्हणजे चुकीच्या गोष्टी ज्या होत्या निब्बाणाच्या बाबतीमध्ये कोणत्या कोणत्या होत्या ते अगोदर समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला बुद्ध प्रणित निब्बाण संकल्पना काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर ह्या 4 प्रकारच्या संकल्पना आहेत. त्यापैकी पहिली जी संकल्पना आहे त्याला म्हटलेलं आहे लौकिक निब्बाण. लौकिक निब्बाण म्हणजे काय. बुद्ध काळामध्ये असे काही लोक होते की जे लौकिक निब्बाणाचं आचरण करायचे. लौकिक निब्बाण म्हणजे काय, जे आपण ज्या जगतामध्ये जन्म घेतला ना, हे जे आपलं जग आहे याला लौकिक जग म्हणतात. मग या संकल्पनेमध्ये असं सांगितलं जातं की आपण या मानवी जन्मामध्ये आलो, या लौकिक जगतामध्ये आपण जन्म घेतला, एक ना एक दिवस आपल्याला मरायचंच आहे. तर काय करायचं, या जीवनाचा आनंद घ्या, खा प्या मजा करा. एक ना एक दिवस आपल्याला मरायचंच आहे, खा प्या मजा करा, ऐश करा, एन्जॉय करा. याला लोक निब्बाण म्हणायचे. म्हणजे जीवनाचा आनंद घेणं, जीवनाचा उपभोग घेणं लोक यालाच निब्बाण म्हणायचे. बघा, अशा प्रकारची निब्बाण संकल्पना बुद्ध काळामध्ये पहिली होती. कोणती, लौकिक निब्बाण. दुसरी कोणती आहे, दुसरी आहे यौगिक निब्बाण. यौगिक निब्बाण याचा अर्थ होतो, यौगिक म्हणजे योगी म्हणजे कोण, घरदार सोडतात ना, योगी बनतात बघा. घरदार सोडून दूर तिकडे जंगल खोऱ्यामध्ये जायचं, तप करायचा, ध्यान साधना करायची, तपश्चर्या करायची. लोक त्यालाच म्हणायचे की हेच निब्बाणाचा मार्ग आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला निब्बाण पाहिजे असेल ना तर काय करावं लागेल, घरदार सोडा, परिवार सोडा आणि दूर तिकडे जंगल खोऱ्यामध्ये जा, तिथं जाऊन तपश्चर्या करा, तिथं जाऊन ध्यान साधना करा, तपश्चर्या करा, तेव्हाच तुम्हाला निब्बाण प्राप्त होईल. तर याला म्हणायचे यौगिक निब्बाण. म्हणजे काय, योगीप्रमाणे तपश्चर्या करणं, यौगिक निब्बाण. आणखीन एक संकल्पना होती, त्याला म्हणायचे ब्राह्मणी निब्बाण. आणि चौथी कोणती सांगितली, औपनिषेदिक निब्बाण. औपनिषेदिक याचा अर्थ होतो ते जे धर्मग्रंथ आहेत ना, उपनिषदे वगैरे, उपनिषदे ब्राह्मणी ग्रंथ आहेत, उपनिषदे, त्यामध्ये सांगितलेली संकल्पना आहे. तर ब्राह्मणी निब्बाण आणि औपनिषेदिक निब्बाण ह्या ज्या 2 संकल्पना आहेत ह्या जवळपास सारख्याच आहेत. कारण यामध्ये असं सांगितलं जातं की माणसाचा जो आत्मा आहे, कशामध्ये, हे ब्राह्मणी संकल्पना आणि औपनिषेदिक निब्बाणामध्ये माणसाचा आत्मा आहे. माणूस मेल्यानंतर माणसाचा आत्मा हा मरत नाही, हा अमर आहे. शरीर जरी संपलं तरी आत्मा कुठे जातो, डायरेक्ट वरती जातो. मग त्या आत्म्याला एक तर स्वर्ग मिळते, नाहीतर नरक मिळते. असं कोण समजायचे, ब्राह्मणी निब्बाण आणि औपनिषेदिक निब्बाणावर ते विश्वास ठेवणारे. तर बघा आता असे हे 4 प्रकारच्या निब्बाण संकल्पना बुद्ध काळामध्ये रूढ होत्या. पण भगवान बुद्धाने जी निब्बाण संकल्पना सांगितलेली आहे ती या सर्वांपेक्षा फार वेगळी आहे. एकतर बघा, ब्राह्मणी निब्बाण संकल्पना आणि चौथी कोणती आहे, औपनिषेदिक निब्बाण संकल्पना. यांच्यात काय सांगितलेलं आहे की आत्मा असतो, माणूस मरतो, म्हणजे माणसाचं शरीर मरते पण आत्मा अमर आहे. तर बघा, भगवान बुद्धाने तर आत्माच नाकारला ना, बरोबर आहे की नाही. आपण अनात्मवाद शिकला ना, अनात्मवाद आपण शिकलो की नाही 4 स्मृती प्रस्थानांमध्ये. बुद्धाने आत्माच नाकारला. कारण जेव्हा भगवान बुद्धांनी हे शरीर बघितलं की या शरीरामध्ये 32 प्रकारचे घटक आहेत, पण यामध्ये आत्मा नावाचा असा कोणताच घटक नाही आहे. आत्मा नाहीच आहे, ही फक्त संकल्पना आहे. म्हणजे बुद्धाने आत्माच नाकारला. तर याचा अर्थ काय झाला, हे ब्राह्मणी निब्बाण आणि औपनिषेदिक निब्बाण ही संकल्पना भगवान बुद्ध स्वीकार करू शकत नाही. करू शकतात का, बुद्ध जर आत्माच म्हणजे बुद्ध आत्माच अस्वीकार करतात, तर ब्राह्मणी संकल्पना म्हणजे आत्म्याची संबंधात आणि औपनिषेदिक संकल्पना आत्म्याच्या संदर्भामध्ये बुद्ध स्वीकार करू शकत नाही. परंतु जी लौकिक संकल्पना आहे, म्हणजे कोणती, खा प्या मजा करा, अरे हेच निब्बाण आहे, हाच आनंद उपभोगा,
हेच निब्बाण आहे, यालाच निब्बाण म्हणायचे, याला म्हणतात लौकिक निब्बाण. तर भगवान बुद्ध स्पष्ट करतात, हे जे लोक म्हणजे असं समजतात की खा प्या मजा करा, तर भगवान बुद्ध म्हणतात ही संकल्पना माणसाला दुःख देणारी आहे, सुख देणारी नाही आहे. माणसाला दुःख देते. म्हणजे समजा एखादा माणूस फक्त खातो पितो बस झोपतो, खातो पितो झोपतो, खातो पितो झोपतो, एन्जॉय करतो. एक दिवस काय होईल? खाऊन खाऊन काय होईल? वजन वाढेल, शरीरामध्ये एक प्रकारचं भारीपण येईल. वजन वाढल्याने भारीपण येईल, जडत्व निर्माण होईल. आणि जडत्व निर्माण झालं हे सुख आहे का? जडत्व म्हणजे शरीर असं जड होणे, हे जडत्व येणे हे सुख आहे का? नाही आहे, हे दुःख आहे ना. हे काय आहे? दुःख आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात, हे लौकिक संकल्पना जी आहे, खा प्या मजा करा, ही सुद्धा माणसाला दुःख देते. कारण खाऊन खाऊन एकदा माणूस त्याचं जडत्व निर्माण म्हणजे माणसानं जडत्व उत्पन्न होईल आणि ते माणसाला दुःखदायक आहे बघा. आणि या संकल्पनेमध्ये माणूस फक्त आपल्या गरजा पूर्ण करतो, ज्या गरजा कधीही संपत नाही. म्हणजे बघा, आता तुम्ही जेवण केलं, पोट भरलं, माणसाला मस्त वाटते, सुख वाटते की नाही? सुख वाटते. 5-6 घंटे झाले, 7-8 घंटे झाले, माणसाला परत भूक लागते, माणूस परत खातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा भूक लागते, माणूस पुन्हा खातो. म्हणजे काय आहे की जीवनभरपर्यंत माणसाच्या ही जी गरज आहे ही कधीही संपणारी नाही आहे, ही कधीच संपणारी नाही आहे. म्हणजे तुम्ही खाणं पिणं मौज मजा करणं याच्यात जर जीवन घालवलं तर तुम्हाला सुख कसं मिळेल? मिळेल का तुम्हाला सुख? मिळू शकत नाही. जडत्व निर्माण होईल, शरीर तुमचा आजारग्रस्त होईल आणि तुम्ही दुःखी व्हाल. याचा अर्थ बुद्ध म्हणतात की लौकिक निब्बाण सुद्धा माणसाला सुख देऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि आणखीन काय बुद्ध म्हणतात, दुसरी जी योगिक संकल्पना आहे की ज्यामध्ये मग सांगितलं जायचं की अरे घरदार सोडा, तुम्हाला जर निब्बाण पाहिजे असेल तर घरदार सोडा, परिवार सोडा, दूर जंगलामध्ये जा, तिथे जाऊन तपश्चर्या करा, अंगावर ते केस वाढवा, जटा वाढवा, तपश्चर्या करा ईश्वराच्या नावानं, तेव्हा तुम्हाला सुख मिळेल, तुम्ही दुःखमुक्त व्हाल. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की जी यौगिक संकल्पना आहे ही सुद्धा माणसाला परिपूर्णपणे सुख देऊ शकत नाही. परिपूर्णपणे का बरं? कारण बघा, जेव्हा तो एखादा व्यक्ती घरदार सोडतो, जंगलात जातो, तपश्चर्या करतो, तेव्हा बरं वाटते. म्हणजे जेव्हा ध्यान साधना वगैरे करतो ना तेव्हा बरं वाटते. पण पुन्हा संसार झाल्यानंतर काय? पुन्हा जेव्हा तो संसारामध्ये येईल तर संसारात आल्यानंतर काय? पुन्हा दुःखी होईल ना, तो पुन्हा दुःखी होईल. जसं बघा, काही लोक ध्यान करायला जातात 10 दिवसाचं, एक प्रकारची यौगिकच आहे ना, घरदार सोडणं, गृहत्यागच करतात ना तुम्ही 10 दिवस. तर ध्यान शिबिराला जातात, 10 दिवस ध्यान करतात, 10 दिवस चांगलं वाटते, हिने मस्त झालं म्हणते शिबिर, खूप चांगलं शिबिर झालं म्हणतात, खूप शिबिर चांगलं झालं, 10 दिवस बरं वाटते. पण पुन्हा घरी आल्यानंतर काय? सुरू टेन्शन, ताण तणाव पुन्हा सुरू झालं. होते की नाही असं? यौगिक संकल्पना सुद्धा अशीच आहे. जोपर्यंत तो व्यक्ती संसार सोडून ध्यान साधना करतो, योग साधना करतो, तपश्चर्या करतो, तेव्हापर्यंत बरं वाटते. पण पुन्हा संसारामध्ये आला की माणूस पुन्हा दुःखी होते. ते बुद्ध काय म्हणतात, जर याचा अर्थ असा आहे, जर माणसाला परिपूर्ण सुख पाहिजे तर सर्वांना संसार सोडावा लागेल ना. मग सगळेजण संसार सोडतील का हो? असं झालं तर संसार शून्य होईल ना. सगळेजण जंगलामध्ये जातील, संसारामध्ये कोणीच राहणार नाही, सर्वांना संसार परागमुख व्हावं लागेल. असं होऊ शकत नाही. तर बुद्ध काय म्हणतात, म्हणजे यौगिक संकल्पना सुद्धा माणसाला परिपूर्णपणे सुखी बनवू शकत नाही. म्हणजे बुद्धाने त्या काळामध्ये असलेल्या या ज्या 4 प्रकारच्या निब्बाण संकल्पना आहे त्याचा निषेध केलेला आहे, त्याला त्याज्य केलेला आहे. लौकिक संकल्पना, लौकिक निब्बाण हे सुद्धा माणसाला दुःख देते. दुसरं यौगिक निब्बाण ही संकल्पना ही सुद्धा माणसाला दुःख देते. तिसरं ब्राह्मणी निब्बाण आणि चौथं औपनिषदिक निब्बाण, ज्याचा आत्मा सांगितलेला आहे. बुद्ध आत्माच मानित नाही, याचा अर्थ बुद्धाने त्याला पण निषेध केलेला आहे. तर भगवान बुद्धांनी या 4ही निब्बाण संकल्पनांचा निषेध केलेला आहे. मग आता प्रश्न इथे उपस्थित होतो
की मग बुद्धाने या प्रचलित निब्बाण संकल्पनांचा निषेध केला, तर बुद्धाने मग निब्बाण सांगितलं कोणतं? हे नको, ते नको, लौकिक नको, यौगिक नको, ब्राह्मणी नको, औपनिषद. मग बुद्धानं कोणत्या प्रकारची निब्बाण संकल्पना सांगितलेली आहे? तर बुद्ध स्पष्ट करतात. बाबासाहेबांनी सुद्धा खूप सुंदर पद्धतीने याचं विवेचन केलेलं आहे. तर तिथे बाबासाहेब सुद्धा स्पष्ट लिहितात की भगवान बुद्धांनी जी निब्बाण संकल्पना सांगितलेली आहे, त्या निब्बाण संकल्पनेमध्ये 3 गोष्टींचा अंतर्भाव भगवान बुद्धांनी केलेला आहे. हे थोडं तात्विक आहे, पण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. कारण आपण काही तात्विक एवढी डोक्याच्या वरून जाणारी भाषा आपण वापरत नाही, आणि मला वाटते आतापर्यंत आपण वापरलेली पण नाही. तर 37 बोधिपाक्ष धम्म हा एवढा कठीण विषय आहे, तो सहज आणि सोप्या पद्धतीने समजणं फार कठीण आहे बघा. पण आपण तात्विक भाषा कमी, व्यावहारिक भाषा जास्त वापरतो. समजून घेणं महत्त्वाचं आहे. भगवान बुद्धांनी जी निब्बाण संकल्पना सांगितलेली आहे, त्या निब्बाण संकल्पनेमध्ये 3 गोष्टींचा अंतर्भाव भगवान बुद्धांनी केलेला आहे. कोणत्या 3 गोष्टी? तर भगवान बुद्धांनी केलेल्या 3 गोष्टी म्हणजे, तर जसं आपण पाहतो की इकडे काय सांगितलेलं आहे? आत्मा सांगितलेला आहे. भगवान बुद्ध म्हणतात की निब्बाण संकल्पनेमध्ये आत्म्याऐवजी प्राण्याचं सुख भगवान बुद्धांनी पहिले तत्व सांगितलेलं आहे. प्राण्याचं सुख महत्त्वाचं आहे, आत्म्याचं नाही. म्हणजे आत्माचा अस्वीकार केलेला आहे. तर बुद्धाने सांगितलेल्या निब्बाण संकल्पनेमध्ये आत्म्याऐवजी प्राण्याचं सुख याचा अंतर्भाव केलेला आहे. प्राणी म्हणजे कोण? मनुष्य प्राणी. आपण जे कोणी मनुष्य प्राणी आहोत, या मनुष्य प्राण्याचं सुख कशामध्ये आहे? या पहिल्या तत्वाचा अंतर्भाव बुद्धाच्या निब्बाण संकल्पनेमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, भगवान बुद्धांनी मनुष्य प्राण्याचं सुख तर सांगितलं, पण ते मेल्यानंतर नाही, ह्या जिवंतपणी. हे दुसरं तत्व आहे. म्हणजे माणूस हा जिवंतपणी याच जन्मामध्ये सुखी झाला पाहिजे, या जीवनातच सुखी झाला पाहिजे. हे दुसरे म्हणजे हे दुसरे तत्व बुद्धाच्या निब्बाण संकल्पनेमध्ये आहे. जर तुम्हाला आता तहान लागली आणि मी म्हणतो तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये पाणी मिळेल, तुमची तहान भागेल का? मेल्यानंतर तुम्हाला स्वर्ग मिळेल. अरे आताचं काय? म्हणजे आता जे आपले जीवन सुरू आहे, आपण जे जीवन जगतोय, या जीवनाचं काय? म्हणजे या जीवनाने दुःखच भोगत राहायचं. लोक म्हणतात की मेल्यानंतर तुला स्वर्ग मिळेल. अरे ते मेल्यानंतर तर झालं, आताचं काय? आता तर आपण दुःखी आहोत ना, आता तर आपण शोक करतोय ना. मग या शोकाला, या दुःखाला दूर करायचं असेल तर बुद्धानं तेच तर शोधलं. बुद्धाच्या निब्बाण संकल्पनेमध्ये 3 घटक आहेत. पहिलं कोणतं? माणसाचं सुख. म्हणजे आत्म्याचं नाही, आत्म्याऐवजी माणसाचं सुख बुद्धाला महत्त्वाचं वाटतं. माणूस सुखी झाला पाहिजे, या जन्मात सुखी झाला पाहिजे. आणि दुसरं तत्व कोणतं? जिवंतपणे सुखी झाला पाहिजे, मेल्यानंतर नाही. कोण बघितलं मेल्यानंतर? मेल्यानंतर कोण बघितलं? स्वर्ग मिळते की नरक मिळते, कुठं जाते आत्मा, कोण बघितलं? बुद्धाचं तत्व हे शिकवते, माणूस हा जिवंतपणी याच जन्मामध्ये सुखी झाला पाहिजे. हे दुसरं तत्व आहे. आणि तिसरं तत्व भगवान बुद्ध शिकवतात या निब्बाण संकल्पनेमध्ये, ज्याला म्हटलेलं आहे विकारांचं शमन करणे. कशाला शमन करणे? विकारांचं शमन करणे. विकार म्हणजे काय? आपल्या या मनातील जेवढे काही अकुशल विचार आहेत, अकुशल तत्व आहे, त्या सर्व विकारांचं शमन करणे, हे तिसरं तत्व या निब्बाण संकल्पनेमध्ये आहे. समजलं? बुद्धाच्या निब्बाण संकल्पनेची गोष्ट कोणती आहे? काय बुद्ध म्हणतात? पहिलं कोणतं आहे? माणसाचं सुख. दुसरं, जिवंतपणे माणूस सुखी झाला पाहिजे. आणि तिसरं, त्याने आपल्या चित्तातील विकारांचं शमन केलं पाहिजे. आणि हेच महत्त्वाचं आहे. बुद्धाने आणखीन खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेलं आहे, विकारांचं शमन झालं पाहिजे. आपल्या चित्तातील विकार जे आहेत, अकुशल विचार, हे विकार हे नष्ट झाले पाहिजे. कारण माणूस जो दुःखी आहे, त्या दुःखाला कारण आपले हे अकुशल विचार आहेत. माणूस जो दुःखी आहे, या दुःखाला कारण माणसाचं अकुशल मन आहे, अकुशल विकार आहेत, ते हे नष्ट झाले पाहिजे. कारण भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षुंनो,
हा जो संसार आहे ना, हा संपूर्ण संसार, हा संसार जळत आहे. हा सगळा संसार एका जळणाऱ्या अग्निकुंडाप्रमाणे आहे. बघा, एक अग्निकुंड असतो यज्ञामध्ये, आणि त्याला तिथे यज्ञामध्ये जसा एक अग्निकुंड करतात, कंटिन्यू तो अग्निकुंड जळत राहतो बघा, कंटिन्यू. आणि त्याच्यानं जे जे काही आपण टाकत राहतो ते पण जळत राहते. तर बुद्ध म्हणतात हा समग्र संसार एका अग्निकुंडाप्रमाणेच आहे, सगळेजण जळत आहेत. तर भिक्षू विचारतात की भगवान, हा सगळा संसार अग्निकुंडाप्रमाणे आहे, हा सगळा संसार जळत आहे, पण आम्हाला तर काहीच दिसत नाही, काहीच तर दिसत नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, हे सगळं जळत आहे. हे चक्षु जळत आहे, हे डोळे, हे चक्षु जळत आहे, हे श्रोत जळत आहे म्हणजे हे कान जळत आहेत, हे घ्राण म्हणजे आपले नाक हे जळत आहे, आपली जिव्हा जीभ हे जळत आहे, आपली हे काया म्हणजे आपले हे शरीर हे कंटिन्युअसली जळत आहे बघा. हे जे आपले इंद्रिय आहेत हे सगळे इंद्रिय कंटिन्युअसली जळत आहेत बघा. आपले डोळे जळत आहेत, नाक जळत आहे, कान जळत आहे, जीभ जळत आहे, त्वचा जळत आहे. आता हे जळत आहे म्हणजे काय बरं? कोणी आग लावली का? हे जाळण्यासाठी माचीसची गरज नाही आहे. हे जे बुद्ध म्हणतात ना की जळत आहे, कशामुळे जळत आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात की जे आपले जे हे इंद्रिय आहेत, हे इंद्रिय 3 कारणामुळे जळत आहेत. पहिलं रागामुळे जळत आहे, दुसरं द्वेषामुळे जळत आहे, तिसरं दुर्भावना म्हणजे मोहामुळे जळत आहे बघा. हे चक्षु इंद्रिय राग द्वेष मोह याच्यामुळे जळत आहे. हे आपलं श्रोत इंद्रिय राग द्वेष मोह याच्यामुळे जळत आहे. आपलं घ्राण इंद्रिय राग द्वेष मोह याच्यामुळे जळत आहे. आपली जिव्हा कंटिन्यू जळत म्हणजे काय? आपले हे जे सगळे पंच इंद्रिय आहेत या संसारिक सुखोपभोगासाठी कंटिन्युअसली जळत आहेत बघा. याच्यामध्ये डुबलेले आहेत हे लोक. हे सगळे पंच इंद्रिय या संसारिक सुखामध्ये म्हणजे डुबलेले आहेत, हे संसारिक सुखामध्ये फसलेले आहेत, त्याच्यातून बाहेर निघणं कठीण आहे. यालाच भगवान बुद्ध म्हणतात जळत आहे सगळं. हे सगळं जळत आहे बघा. डोळे रूपासाठी जळत आहे, चांगलं चांगलं रूप मला भेटलं पाहिजे, मिळालं पाहिजे चांगलं चांगलं रूप. हे कान चांगले चांगले शब्द ऐकण्यासाठी जळत आहे. नाक चांगला गंध घेण्यासाठी जळत आहे. जीभ चांगली चांगली चव घेण्यासाठी जळत आहे. आपलं हे शरीर दुसऱ्याच्या शरीराला स्पर्श व्हावा, चांगला स्पर्श व्हावा यासाठी जळत आहे. भिक्षूंनो, हा समग्र जो संसार आहे हा सगळा संसार रागामुळं, राग म्हणजे तो आपण राग करतो तो राग नाही बरं, इथे बुद्धाने राग म्हटलेला आहे लोभाला, आसक्ती, या संसाराबद्दल असलेली आसक्ती, या संसाराबद्दल असलेला लोभ त्याला बुद्ध राग म्हणतात. रागामुळं संसार जळत आहे, द्वेषामुळं संसार जळत आहे, मोहामुळं संसार जळत आहे. तर भिक्षूंनो बघा, हा संपूर्ण संसार या रागामुळं, या द्वेषामुळं, या मोहामुळं कंटिन्युअसली जळत आहे बघा. आणि म्हणून अशा या हे जे जळत आहे याला कारण काय आहे? जो माणूस या संसारामध्ये फसलेला आहे याचं कारण बुद्ध म्हणतात हे मनातले विकार आहेत. हे मनातले विकार आहेत आणि जोपर्यंत हे विकार नष्ट होणार नाही तोपर्यंत माणूस सुखी होऊ शकत नाही. हे विकार नष्ट झाले पाहिजे आणि या विकारांचं शमन करणे त्यालाच भगवान बुद्ध म्हणतात हेच खरं निब्बाण आहे, हेच खरं निब्बाण आहे, विकारांचं शमन करणे. तर भिक्षू पुन्हा प्रश्न विचारतात की भगवान, जर आपल्या चित्तातील हा राग, हा द्वेष, हा मोह या विकारांचं शमन केल्याने माणसाला कसं काय सुख मिळते बरं? म्हणजे तुम्ही जे म्हणता की निब्बाण हे माणसाला सुख देते, तुम्ही याला निब्बाण म्हणता, तर खरोखरच निब्बाणामुळे माणसाला सुख कसं मिळते बरं? तर भगवान बुद्ध ते पण स्पष्ट करतात की निब्बाणानं माणसाला सुख कसं मिळते. तर भगवान बुद्ध स्पष्ट करतात बघा, एक म्हणजे बघा आपल्या या व्यावहारिक जीवनामध्ये एक सर्वसामान्य अशी एक समजूत आहे, एक आपल्यामध्ये पण एक समजूत अशी आहे की जेव्हा माणसाकडे पुरेसं जेव्हा नसतं तेव्हा माणूस दुःखी होतो. जेव्हा माणसाकडे मुबलक प्रमाणामध्ये नसेल, पुरेसं नाही आहे, तेव्हा माणूस दुःखी होतो. आता बघा बरं, एखाद्या गरीब माणसाकडे खायला व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे तो
दुःखी आहे. किंवा एखाद्या व्यक्तीकडे व्यवस्थित घालायसाठी कपडे नाही आहे, पुरेसे कपडे नाही आहेत, त्याच्यामुळे तो दुःखी आहे. एखाद्याकडे राहायला पुरेसं व्यवस्थित घर नाही आहे, त्याच्यामुळे तो दुःखी आहे. एखाद्याकडे मुबलक प्रमाणामध्ये पैसा नाही आहे, त्याच्यामुळे तो दुःखी आहे. तर भगवान बुद्ध सांगतात की आपल्या या व्यावहारिक जीवनामध्ये एक सर्वसामान्य समजूत अशी आहे की जर माणसाकडे पुरेसं मुबलक प्रमाणामध्ये नसेल तर माणूस दुःखी होतो. पण मला सांगा, ज्याच्याकडे पुरेसं मुबलक नाही आहे तो तर दुःखी होतोच, पण ज्याच्या अवतीभोवती भरपूर काही आहे, भरपूर सुख संपत्ती आहे, तसे पण लोक दुःखी होतात ना, होतात की नाही सांगा बरं. म्हणजे गरीब झोपडीमध्ये राहणारा माणूस तर दुःखी होतोच, पण बंगल्यामध्ये राहणारा तो दुःखी होत नाही का हो? रो हाऊसमध्ये राहणारा तो दुःखी होत नाही का हो? क्लास 1 अधिकारी तो दुःखी होत नाही का हो? ज्याच्याकडे गडगंज संपत्ती आहे, अमाप संपत्ती आहे, तो माणूस दुःखी होत नाही का? तो पण दुःखी होतो ना. म्हणजे काय की ज्याच्याकडे पुरेसं नाही तो तर दुःखी होतोच, पण ज्याच्याकडे सगळं काही आहे, धन गाडी बंगला बँक बॅलेन्स नौकर चाकर सगळं सगळं काही आहे, तो पण माणूस दुःखी होतो. बघा का बरं? तर बुद्ध म्हणतात की भिक्षुंनो, या दुःखाचं कारण काय आहे? या दुःखाचं कारण आहे लोभ. या दुःखाचं कारण आहे आसक्ती. या दुःखाच्या कारणांना बुद्ध स्पष्ट करतात, लोभामुळं, आसक्तीमुळं तो समाधानी नाही आहे, तो समाधानी नाही आहे. आणि समाधानी असल्यामुळे त्याचं मन अशांत झालेलं आहे. त्याच्या जीवनामध्ये मानसिक पीडा उत्पन्न होते, त्याच्या जीवनामध्ये मानसिक यातना उत्पन्न होते, आणि सगळं काही असूनही तो त्याचं मन अशांत आहे, त्याचं मन मानसिक पीडा उत्पन्न करत आहे. कधी कधी आम्ही बंगल्यात मोठमोठ्या लोकांकडे पण जातो बघा, मोठमोठे लोक असतात, गेल्यानंतर आम्हाला असं वाटते काही लोक सुखी असतील हो, यांच्याकडे गाडी बंगला बँक बॅलेन्स सगळं काही आहे, पण तरी किती लोक सुखी असतील. पण जेव्हा आम्ही घरी जातो तर घरी गेल्यानंतर ते लोक असं हात जोडतात आणि आम्हाला म्हणतात, भंतेजी अहो घरामध्ये शांतीच नाही म्हणतात, घरामध्ये सुखच नाही म्हणतात, असं म्हणतात बरं लोक. आम्हाला आश्चर्य वाटते की या माणसाकडे बंगला आहे, गाडी आहे, बँक बॅलेन्स आहे, पैसा आदला सगळं सगळं काही आहे, तरी पण हा व्यक्ती दुःखी आहे. तर या दुःखाचं कारण काय आहे हे बुद्धानं सांगितलेलं आहे. याचं कारण आहे आसक्ती, लोभ, द्वेष, राग, मोह, दुर्भावना. आणि या विकारांमुळे त्याला त्याच्या जीवनामध्ये मानसिक यातना भोगाव्या लागतात, त्याला मानसिक पीडा सहन करावी लागते, त्याचं मन अशांत होते. हेच तर दुःख आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे हे जे दुःख आहे हे दुःख त्या गरीबाला पण असते. ज्याच्याकडे पैसा नाही आहे ना तो पण दुःखी आहे. तो काय करतो, मला पैसा पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला पैसा पाहिजे. तर त्या लोभामुळे तो दुःखी. आणि ज्याच्याकडे भरपूर सारा पैसा आहे, त्या भरपूर सारा पैसा असूनही मन समाधानी नाही, मन सॅटिस्फाईड नाही, त्याच्यामुळे तो दुःखी. म्हणजे दोघेही जण, ज्याच्याकडे पुरेसं नाही आहे तो पण बिचारा लोभामुळं, द्वेषामुळं, रागामुळं, दुर्भावनेमुळं तो दुःखी. ज्याच्याकडे सगळं काही आहे तो सुद्धा रागामुळे, द्वेषामुळे, दुर्भावनेमुळे तो पण दुःखी आहे. तर बुद्ध काय म्हणतात, हे दुःख कमी झालं पाहिजे. हे जे दुःख आहे ना, मानसिक पीडा, मानसिक यातना, बेचैनी, अशांतता, असमाधानीपणा, हे कमी झालं पाहिजे. हेच तर माणसाचं खरं दुःख आहे हो. तुम्ही स्वतः विचार करा बरं, तुम्ही दुःखी आहात की नाही? तुम्ही दुःखी आहात की नाही? म्हणजे आता जरी आपण वाटत असेल सुखी आहोत, पण आपल्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग येतात ना. कितीतरी वेळेस माणूस दुःखी होतो, रडतो, रणकंदन करतो, पश्चाताप करतो, बेचैन होतो, नाराज होतो की नाही? हेच तर माणसाचं दुःख आहे हो. ते मेल्यानंतर स्वर्ग मिळो कधी न मिळो काय घेणं देणं नाही, नरकात जाऊ की नाही ते काय घेणं देणं नाही. अरे जिवंतपणे या जन्मात आपण दुःख भोगत आहोत, हे दुःख कमी झालं पाहिजे, या जीवनातलं दुःख कमी झालं पाहिजे. तर भगवान बुद्धांनी तेच सांगितलेलं आहे की या जीवनात जे दुःख आहे त्या दुःखाला काय कारण आहे? आपले विकार, आपलं अकुशल मन, आपली वाईट मनोवृत्ती,
हे याला मेन कारण आहे. तर भगवान बुद्धांनी हेच सांगितलेलं आहे की जोपर्यंत तो व्यक्ती आपल्या मनातील विकार नष्ट करत नाही तोपर्यंत तो व्यक्ती सुखी होत नाही. म्हणजे काय, तो व्यक्ती निब्बाण पदाला पोहोचत नाही. हे निब्बाण आहे. कोणतं निब्बाण? जेव्हा तो व्यक्ती आपल्या मनातील हे विकार नष्ट करतो तेव्हा तो सुखी होतो. त्या सुखाच्या पदाला बुद्ध म्हणतात ते निब्बाण आहे. हे निब्बाण आहे. आणि निब्बाण मेल्यानंतर प्राप्त होत नाही. म्हणजे राग द्वेष काम करून नष्ट करायला मेल्यानंतरची वाट पाहावं लागत नाही. याच जीवनात जिवंतपणे तो व्यक्ती, तो साधक या विकारांना नष्ट करू शकतो आणि निब्बाण पदाला प्राप्त करू शकतो. तर भगवान बुद्ध म्हणतात की म्हणजे आपल्या जीवनामध्ये हे जे विकार आहेत, हे विकार जे आहेत माणसाला कशा प्रकारे दुखी करतात आणि त्याचे प्रकार सांगितलेले आहेत. 3 प्रकारचे विकार. म्हणजे हे जे विकार जे आहेत म्हणजे राग द्वेष काम क्रोध मोह माया वासना हे जे अनंत विकार आहेत. पण भगवान बुद्धांनी मुख्यतः 3च विकार सांगितलेले आहेत. 3च विकार की जे माणसाला दुखी करतात या जीवनामध्ये, जिवंतपणी याच जीवनात जे माणसाला दुखी करतात. तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे पहिला विकार आहे ज्याला बुद्ध म्हणतात तृष्णा, तण्णा. आणि या तृष्णेतून उत्पन्न होणारा लोभ किंवा आसक्ती, या संसाराबद्दलची आसक्ती, या शरीराबद्दलची आसक्ती, या पंच इंद्रियांबद्दलची आसक्ती, हे काय आहे? हा लोभ आहे, ही आसक्ती आहे. याला भगवान बुद्ध म्हणतात तृष्णा. हा पहिला विकार. दुसरा कोणता विकार आहे? त्याला भगवान बुद्धाने म्हटलेला आहे वितृष्णा. वितृष्णाचा अर्थ होतो द्वेष करणे, तिटकारा करणे. पहिली कोणती? तृष्णा म्हणजे पाहिजे पाहिजे, आसक्ती लोभ, पाहिजे पाहिजे. दुसरं कोणतं आहे? वितृष्णा म्हणजे नाही पाहिजे, नको नको, तिटकारा करतो आपण, द्वेष करतो. मला हा संसार नको, मला पुढचा संसार पाहिजे, मला या संसारात राहायचं नाही, मला पुढच्या म्हणजे काय, मी मेल्यानंतर मला पुढचा म्हणजे बघा या जन्मातली आसक्ती सुटली नाही तर मेल्यानंतर मला दुसरा जन्म मिळाला पाहिजे, म्हणजे पुढच्या जन्माची आसक्ती आली. बरोबर आहे. तर यालाच बुद्ध म्हणतात वितृष्णा, ज्याच्यातून उत्पन्न होणारा द्वेष किंवा तिरस्कार करणे हे दुसरा विकार आहे. आणि तिसरा विकार बुद्ध सांगतात ज्याला बुद्ध म्हणतात अविद्या, म्हणजे अज्ञान. या जीवनाबद्दलचं अज्ञान आहे लोकांमध्ये. या जीवनाबद्दलचं दुःख सत्य माहीत नाही लोकांना, दुःखाचे कारणं माहीत नाही, त्याला दुःख निरोधाचा मार्ग माहीत नाही. अविद्या आहे बघा, अज्ञान आहे. आणि या अविद्येतून निर्माण होणारी जडता आणि मूर्खता निर्माण होते बघा. लोक मूर्ख होतात त्याच्यामुळं, या अविद्येमुळं. या अविद्येमुळं लोक जडत्व निर्माण करतात, त्यांच्यात मूर्खता निर्माण होते. आणि म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की हे जे 3 विकार आहेत तृष्णा, वितृष्णा आणि अविद्या, हे 3 विकार नष्ट केले पाहिजे. या 3 विकारांचं शमन केलं पाहिजे. या संदर्भातील भगवान बुद्धांनी एक सुंदरसा उपदेश सुद्धा केला. एका भिक्षूला उपदेश केला. त्या भिक्षूंनी भगवान बुद्धांना विचारलं की भगवान, तुम्ही नेहमी हे निब्बाण 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 म्हणता, हे निब्बाण नेमकं आहे काय? हे निब्बाण म्हणजे आहे काय निब्बाण? तर भगवान बुद्धांनी बघा फक्त 2च शब्दांमध्ये या निब्बाणाला स्पष्ट केलं, 2च शब्दामध्ये. तर भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षुंनो, निब्बाण म्हणजे काय? तर निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन म्हणजे निब्बाण होय. बघा 2च शब्दामध्ये. निब्बाण म्हणजे काय? निर्दोष जीवन, निष्कलंकित जीवन, असं जीवन की ज्या जीवनामध्ये कोणता दोष नाही आहे, ज्या जीवनात कोणता कलंक नाही आहे, जे जीवन शुद्ध आहे, जे जीवन म्हणजे कुशल आहे, चांगलं आहे, असं निर्दोष जीवन जगणं म्हणजे निब्बाण होय. आणि हे जे निर्दोष जीवन म्हणजे काय? निर्दोष जीवन म्हणजे काय की तुमच्याकडून कोणता दोष घडू नये, तुमच्याकडून कोणत्या प्रकारचं अकुशल घडू नये. म्हणजे काय? तुमच्या कायेकडून, तुमच्या कायेने कोणतं अकुशल कर्म घडलं नाही पाहिजे, तुमच्या या वाचेने कधीच कोणतं अकुशल कर्म घडलं नाही पाहिजे, तुमच्या चित्तामध्ये पण कधीच अकुशल विचार उत्पन्न झाले नाही पाहिजे. म्हणजेच काय? दोषमुक्त जीवन जगा तुम्ही, कायेने वाचेने आणि मनाने दोषविरहित दोषमुक्त जीवन जगा, तेच तर निर्दोष जीवन आहे.
आणि याच निर्दोष जीवनाला भगवान बुद्ध निब्बाण असं म्हणतात. हेच खऱ्या अर्थाने निब्बाणाचा मार्ग आहे. तर बघा, जर तुम्हाला निर्दोष जीवन जगायचं आहे तर तुम्हाला काया वाचा मनाने चांगली कर्म करावी लागतील. यासाठी तुमची दृष्टी सम्यक असली पाहिजे, तुमचा संकल्प हा सम्यक असला पाहिजे, तुमची वाचा सम्यक असली पाहिजे, तुमची आजीविका सम्यक असली पाहिजे, तुमचे कर्म सम्यक असले पाहिजे, तुमची सती स्मृती सम्यक असली पाहिजे, तुमची समाधीसुद्धा चित्ताची एकाग्रता ती सुद्धा सम्यक असली पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तुमचे कर्म हे सम्यक होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्दोष जीवन कसं काय जगू शकाल. याचाच अर्थ काय, बुद्ध म्हणतात की भिक्षुंनो, जर तुम्हाला निर्दोष जीवन जगायचं असेल तर आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करा. कारण तोच निर्दोष जीवनाचा मार्ग आहे, कारण तोच निष्कलंकित जीवनाचा मार्ग आहे आणि तोच कुशल जीवनाचा मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्ग, की ज्या मार्गाने जाऊन तुमच्या कायेचे कर्म सुधारतात, तुमचे वाचेचे कर्म सुधारतात आणि तुमचे मनाचे कर्म सुधारतात. कायेने, वाचेने आणि मनाने तुम्ही शुद्ध झाले, निष्कलंकित झाले, निर्दोष झाले, तेच तर खरं निब्बाण आहे. त्यालाच भगवान बुद्ध निब्बाण म्हणतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग हाच मार्ग खऱ्या अर्थाने निब्बाण पदाचा मार्ग आहे. सरते शेवटी आपण कुठे आलो, आर्य अष्टांगिक मार्गावर. हा मार्ग असा आहे की जो कोणी या आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करेल त्याचे कायेचे कर्म सुधारतील, वाचेचे कर्म सुधारतील, मनाचे कर्म सुधारतील. तर मनाचे कर्म सुधारतील म्हणजे काय, त्याची तृष्णा हळूहळू कमी होईल, नष्ट होईल, त्याची वितृष्णा हळूहळू कमी होईल, नष्ट होईल. त्याच्यामध्ये असलेली अविद्या म्हणजे अज्ञान, जो सर्वात मोठा विकार आहे, हळूहळू कमी होईल, नष्ट होईल. आणि अशा पद्धतीने तो साधक, तो उपासक, उपासिका किंवा भिक्षू, भिक्षुनी या आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करता 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 शेवटी निर्दोषयुक्त जीवन जगतो. त्यालाच भगवान बुद्ध म्हणतात निब्बाणाचा मार्ग. याचा अर्थ असा आहे की बुद्धाने जे म्हटलं की आर्य अष्टांगिक मार्ग हाच निब्बाण पदाचा मार्ग आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलेली जी निब्बाण संकल्पना आहे, ही संकल्पना खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतली पाहिजे. या संकल्पनेमध्ये आत्म्याला स्थान नाही आहे, या संकल्पनेमध्ये मेल्यानंतरचं स्वर्ग नरक याला स्थान नाही आहे, या संकल्पनेमध्ये अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्यादृष्टी, कर्मकांड याला स्थान नाही आहे. तर बुद्धाच्या निब्बाण संकल्पनेमध्ये मुख्य काय आहे, विकारांचं शमन. जोपर्यंत या विकारांचं शमन आपण करणार नाही तोपर्यंत माणूस सुखी होऊ शकत नाही. आणि हे सुख कधीच आहे, मेल्यानंतरचं नाही, याच जन्मामध्ये, या जिवंतपणी आपण विकारांचं शमन करून सुखी जीवन जगू शकतो, निब्बाण प्राप्त करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण हे सगळं समजून घ्यावं. कारण सर्वे सर्वा तुमचं मनच आहे. तुम्ही जर सुखी आहात तो त्यासाठी तुमचं मन कारणीभूत आहे, तुम्ही जर दुःखी आहात त्यासाठी सुद्धा तुमचं मनच कारणीभूत आहे. अगदी सुंदर पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धाने सांगितलेला हा निब्बाण पदाचा मार्ग, ज्याला आर्य अष्टांगी मार्ग असं म्हणतात, तर आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं. कारण बुद्धाचं एक वचन नेहमी लक्षात ठेवा, पालीमधलं आहे. बुद्ध म्हणतात निब्बाणं परमं सुखं वदंती बुद्धा. निब्बाणं परमं सुखं वदंती बुद्धा. निब्बाण प्राप्त करणे हेच परम सुख आहे, हेच बुद्ध म्हणतात. आणि म्हणून बुद्धाच्या या सुंदर वचनाप्रमाणे निब्बाण पदाचा मार्ग आपण सर्वांनी समजून घ्यावा, त्याचं नेहमी आचरण करावं. आर्य अष्टांगी मार्गाचं खूप चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी आचरण करून आपल्या जीवनामध्ये निब्बाण पदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावे. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त.